guys, welcome back to learning language. Today I am teaching to very nice topic of grammar. Types of sentence means वाक्याचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ सेंटेन्स म्हणजेच वाक्याचे प्रकार एकूण किती. जर समजा तुम्हाला इंग्रजी बोलायचे असेल, शिकायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला ग्रामर हा बेसिकली आला पाहिजे आणि म्हणून त्यासाठी तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स माहीत असणे गरजेचे आहे. टाइप्स ऑफ सेंटेन्स किती आहेत, कोणते आहेत, त्यांची एक्झाम्पल कसे, त्यांची वाक्यरचना कशी असते ही आपल्याला बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स हा घटक तुम्हाला टीचिंग करणार आहे. मित्रांनो, टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये एकूण किती प्रकार आहेत. सो हाऊ मेनी टाइप्स ऑफ सेंटेन्स. देर आर द 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. विच आर दे, ते कोणते. तर त्यापैकी आपण सर्वप्रथम सिरियल वाईज आपण त्यांचा अभ्यास बघणार आहोत. जसे की बघा, टाइप्स ऑफ सेंटेन्स. फर्स्ट इज assertive सेंटेन्स. त्यालाच म्हणतात डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दूसरा टाइप्स आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. थर्ड नंबरचा आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. फोर्थ आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता बघा, types of sentence. There are the 4 types of the sentence. First is the assertive sentence, second is the interrogative sentence, third is the imperative sentence, and fourth is the exclamatory sentence. So dear students, what is the meaning of their 4 types of the sentence in Marathi? First is the assertive sentence or declarative sentence, that is also known as the declarative sentence. So what is the meaning of the assertive sentence as well as the declarative sentence? That's meaning in Marathi is the विधानार्थी वाक्य. In this types of sentence is known as the statement. त्याला थोडक्यात काय म्हणतात, स्टेटमेंट असे देखील म्हणतात, विधान असे देखील म्हणतात. आता याचं स्टेटमेंट दिलं जातं. जर एखाद्या वाक्यामध्ये स्टेटमेंट दिलं जातं म्हणजेच ते काय ॲसेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे देखील म्हणतात. त्याचं प्रत्येकाचं मी स्ट्रक्चर तुम्हाला शिकवणार आहे. त्यापैकी मी तुम्हाला आज ॲसेरेटिव्ह सेंटेन्स याबद्दल एकदम बेसिकली माहिती देणार आहे. त्याबद्दल त्याचे स्ट्रक्चर कसे असतात, वाक्य कसे तयार करतात हे तुम्हाला सर्व मी शिकवणार आहे. ॲसेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात, विधानार्थी वाक्य. तसंच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सला काय म्हणतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य. त्याच्यामध्ये असतात क्वेश्चन. त्याच्यामध्ये काय विचारला जातो, क्वेश्चन तयार केला जातो. त्याचा सिम्बॉल क्वेश्चन मार्क असतो. स्टेटमेंट दिला गेला शेवटी काय असतो, फुल स्टॉप असतो. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर तयार केला गेला तर शेवटी क्वेश्चन मार्क देतात. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सला मराठीत काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. त्याची आज्ञा केली, एखाद्याला आज्ञा करणे किंवा पोलाइटली काहीतरी विचारणे किंवा काहीतरी घेणे, त्याला काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. त्याच्यामध्ये ऑर्डर वगैरे केली जाते. काय केली जाते, ऑर्डर वगैरे केली जाते. ऑर्डर नाहीतर मग रिक्वेस्ट केली जाते. काय केली जाते, रिक्वेस्ट. नाहीतर टू कन्वे केलं जातं. बरोबर. त्याच्यानंतर आता फोर्थ म्हणजे लास्ट टाईप आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. म्हणजेच याचा अर्थ उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य. त्याच्यामध्ये काय असतं, एक्सक्लेमेशन. म्हणजेच एखादी गोष्ट आपल्याला आश्चर्यकारक वाटली तर त्या न कळतपणे आपल्या तोंडातून जेही शब्द बाहेर पडतात, वाव, अरे बापरे, आई ग, असे जे शब्द असतात त्याला म्हणतात काय, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. त्याला एक्सक्लेमेशन मार्क्स असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, एक्सक्लेमेशन म्हणतात. त्याला एक्सक्लेमेशन असे म्हणतात. आता ही झाले 4 प्रकार. ॲसेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य,
इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच काय, उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य. त्याच्यापैकी आपण आज सर्वप्रथम ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, विधानार्थी वाक्याचा विचार करणार आहोत. आता बघा ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय. फर्स्ट टाइम घेणार आहोत आपण ॲसर्टिव्ह सेंटेन्स. ॲसर्टिव्ह सेंटेन्स त्यालाच डिक्लेरेटिव्ह असे देखील म्हणतात. त्याला मराठीत काय म्हणतात, विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य असे देखील म्हणतात. म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये काय येतं, स्टेटमेंट येतं. काय येतं, स्टेटमेंट येतं. आता विद्यार्थ्यांना जर समजा शिकवलं की ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, त्याची डेफिनेशन सांगितली किंवा समजून सांगितलं तर वाक्य बनवता येतं, पण ते रट्टा मारतात. त्यासाठी विशिष्ट अशी काहीतरी आपल्याजवळ स्टिक असायला पाहिजे. पण त्यासाठी आपल्याजवळ सर्वप्रथम आपल्याला ह्या ॲसर्टिव्ह सेंटेन्स बाबत त्याचं सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असणं गरजेचं आहे. आणि जर आपल्याला सेंटेन्स स्ट्रक्चर माहिती असेल तर आपल्याला साहजिक बरेचसे असे उदाहरणं किंवा बरेचसे असे वाक्य आपल्याला तयार करता येतात आणि आपण सहजगत्या ते बोलू शकतो. आणि म्हणून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा. आता या वाक्याचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, ॲसर्टिव्ह सेंटेन्स बनवण्याचं स्ट्रक्चर काय. तर त्यापूर्वी सर्वप्रथम आपण त्याची डेफिनेशन शिकून घेऊया. काय शिकून घेऊया, डेफिनेशन, त्याची व्याख्या कशी ते शिकून घेऊया. त्याची व्याख्या अशी आहे, विच सेंटेन्स स्टार्ट विथ subject of sentence and end with object of sentence that is known as assertive sentence. म्हणजेच ज्या वाक्याची सुरुवात वाक्यातील सब्जेक्ट म्हणजेच काय, कर्ता, कर्त्याने होते आणि वाक्याचा शेवट वाक्यातील कर्माने होतो. त्या वाक्याला काय म्हणतात, त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. बघा, ॲसर्टिव्ह सेंटेन्स और डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स त्याच्यातच थोडक्यात काय स्टेटमेंट येतं. विधानार्थी वाक्य, विच सेंटेन्स स्टार्ट विथ सब्जेक्ट ऑफ सेंटेन्स अँड एंड विथ ऑब्जेक्ट ऑफ सेंटेन्स, दॅट इज नोन ॲज द ॲसर्टिव्ह सेंटेन्स. म्हणजे थोडक्यात ज्या वाक्याची सुरुवात वाक्यातील कर्त्याने होते व शेवट वाक्याच्या कर्माने होतं, त्या वाक्याला काय म्हणतात, विधानार्थी वाक्य असे म्हणतात. थोडक्यात विधानार्थी वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देतात. काय मेन्शन करतात, फुल स्टॉप देतात. शेवटी वाक्याच्या शेवटी नेहमी फुल स्टॉप दिला, पूर्णविराम दिला तर काय होतं, तो विधानार्थी वाक्याचं वाक्य तयार होत असतं. आता त्याचे आपण बरेचसे काही वाक्य तयार करूया. जसे की बघा,
त्या स्ट्रक्चर प्रमाणे आपण वाक्य तयार करूया. असर्टिव्ह सेंटेन्सचं आपण स्टेटमेंट बघूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण स्ट्रक्चर बघणार आहोत. आता बघा स्ट्रक्चर कसं असतं. असर्टिव्ह सेंटेन्स साठी स्ट्रक्चर बघा कसं असतं. यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब फॉर्म प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप म्हणजेच काय पूर्ण विराम. त्याला सब्जेक्ट म्हणजेच काय म्हणतात, कर्ता म्हणतात. याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आणि जर सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर साधं काळ असेल तर त्यासाठी आपण डू डज डीड यांचा आपण उपयोग करू शकतो. सहाय्यकारी क्रियापद. त्याच्यानंतर इथं वर्ब फॉर्म म्हणजे काय क्रियापदाचे रूप. आणि शेवटी काय इथं कर्म. आणि शेवटी काय पूर्ण विराम. काय द्यावा लागतो पूर्ण विराम. बघा आता याचं स्ट्रक्चर बघा कसं. यस प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब फॉर्म प्लस ओ प्लस फुल स्टॉप. म्हणजेच हे असं स्ट्रक्चरनुसार जर आपण वाक्य तयार करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला परफेक्टली असर्टिव्ह सेंटेन्स तयार करता येईल. आता त्याचं आपण वाक्य तयार करूया. त्या स्ट्रक्चरनुसार आपण वाक्य तयार करूया. बघा आता यस म्हणजे काय सब्जेक्ट. एखादा सब्जेक्ट घेऊया आपण. जर समजा आयला लगेच आपण जर समजा चालू वर्तमान काळातील म्हणजेच काय प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जर आपण एखादं वाक्य तयार करत असलो तर आय नंतर हेल्पिंग वर्ब काय वापरतात एम. आय एम. त्याच्यानंतर जर सपोज आपण प्रेझेंट कंटिन्युअसचा वाक्य तयार करत असतो तर क्रियापदाची चौथी रूप वापरतात. आय एम प्लेइंग. आय एम प्लेइंग. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट क्रिकेट. आणि शेवटी काय द्यावं फुल स्टॉप द्यावं. हे झालं तुमचं असर्टिव्ह सेंटेन्स तयार झालं. आय एम प्लेइंग अ क्रिकेट. अशा प्रकारचे बरेचसे उदाहरणं बनवता येईल. उदाहरणार्थ ही इज अ क्लेवर बॉय. हे साधं उदाहरण आपल्याला बनवता येईल. ही इज अ क्लेवर बॉय म्हणजे काय तो हुशार मुलगा आहे. शेवटी काय द्यावं फुल स्टॉप. आय एम प्लेइंग अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आहे. त्याच्यानंतर अजून तिसरं बनवता येईल. You are drawing a picture. You are drawing a picture म्हणजेच काय तू चित्र काढत आहे. You are drawing a picture म्हणजेच बघा यू म्हणजेच काय सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब म्हणजेच काय आर म्हणजेच यू नंतर आर वापरतात. त्याच्यानंतर ड्रॉचं चौथं रूप म्हणजेच काय फोर्थ फॉर्म ऑफ द वर्ब काय ड्रॉइंग आहे. म्हणून वर्ब फॉर्म आला ड्रॉइंग. अ पिक्चर हा काय ऑब्जेक्ट आहे. आणि शेवटी काय फुल स्टॉप वापरलेला आहे. असे बरेचसे आपल्याला उदाहरण तयार करता येतील. जसे की बघा शी इज सिंगिंग अ सॉन्ग. ती गाणी गात आहे. He was teaching Marathi. तो मराठी शिकवत होता. वाज वापरलाय. ही नंतर वाज वापरलाय म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्सचा हे वाक्य आहे. ही वॉज टीचिंग अ मराठी. त्याच्यानंतर they are running on the ground. They are running on the ground म्हणजेच ते मैदानावर पळत आहे. त्याच्यानंतर I shall
कम देअर. आय शॅल कम देअर म्हणजेच काय, मी तेथे येईन, मी तेथे येईन. म्हणजे भविष्य काळातलं साधा भविष्य काळातील हे वाक्य आहे, म्हणून आय नंतर शल वापरतात. त्याच्यानंतर पाचवं बनवता येईल आपल्याला आय हॅव अ पेन. आय हॅव अ पेन म्हणजेच काय, माझ्याजवळ पेन आहे किंवा माझ्याजवळ लेखणी आहे. अशा प्रकारचे आपल्याला उदाहरणं बनवता येतील. आता ॲसर्टिव्ह सेंटेन्समध्ये आपल्याला याचे दोन अजून परत उपप्रकार पडतात, ते म्हणजेच अफर्मेटिव्ह सेंटेन्स अँड निगेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच काय, होकारार्थी. होकारदर्शक वाक्याला काय म्हणतात, अफर्मेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. ज्याच्यामध्ये होकारदर्शक अर्थबोध निघतो त्याला अफर्मेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात, म्हणजे होकारार्थी वाक्य असे म्हणतात. या विधानार्थी वाक्यातील होकारार्थी वाक्य असे म्हणतात. आणि निगेटिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं असेल तर इथं फक्त नॉट टाकावं लागेल. नॉट, नेवर म्हणजे नकारादर्शक, नेवर, नॉट, नथिंग, नंट वगैरे असे जे काही शब्द यूज केले तर आपल्याला त्याचं विधानार्थी वाक्यातील नकारदर्शक वाक्य बनवता येतील. फक्त होकारार्थी आणि नकारार्थी यांना म्हणतात होकारार्थी वाक्य. आणि इथं फक्त नंट, नेवर, नथिंग असे प्रकारचे शब्द यूज जर केले, जे नकारात्मक शब्द वापरले, तर हेच वाक्याचा आपल्याला बदल कशामध्ये करता येईल, नकारदर्शक वाक्यात करता येतील. म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आपल्याला जर स्ट्रक्चरनुसार तयार करता आलं तर आपल्याला नक्कीच जमेल. म्हणजेच विधानार्थी वाक्य आपल्याला तयार करण्यासाठी, बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी कुठलीच अडचण येत नाही, जर आपलं बेसिकली असं आपलं स्ट्रक्चर माहिती असेल तर. धन्यवाद.